नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत अभिनेत्री किशोरी शहाणे वीज यांच्याबरोबर. पण सर्वात आधी या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि किशोरीताईंना तुम्हीही प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतो. त्याच्यासाठी नंबर लिहून घ्या 022668992040 02266899204. खरं तर यांची ओळख करून द्यायची गरज नाहीये. मराठी तारकांमधली एक, मराठी चित्रपटांसाठीची एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी त्यांची एक खास ओळख अजूनही आपल्याकडे आहे. आणि आपण गप्पांना सुरुवात करूया. किशोरीजी, खरं तर आता खूप पिक्चर्समध्ये किंवा वेगवेगळ्या रोल्समध्ये आम्ही बघत असतो तुम्हाला. पण आजचा पहिला प्रश्न थोडासा हटके असणार आहे की संक्रांतीच्या दिवशी विच फॅमिलीमध्ये कसं सेलिब्रेशन असतं? सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. टीव्हीवरूनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. विज खानदानमध्ये म्हणजे असं आहे की पंजाबी काय किंवा मराठी काय, महाराष्ट्रात तसे पण सगळे सण आपण सगळेच साजरा करत असतो. तर त्याप्रमाणे काल रात्री आमच्यात लोढी म्हणतात, तर होळी पेटवली होती आणि त्याच्या अवतीभोवती आम्ही पूजा केली आणि धान्याचं जसं आपण ऑफर करतो तसं अग्नीला अर्पण केलं होतं. तर असं त्या आम्ही काल सेलिब्रेट केलं. आणि आज तिळगुळाचे लाडू, वड्या वगैरे काय काय, बेसिकली गजक म्हणतात पंजाबी लोकांमध्ये, ते तिळाचे गजक ते वाटलं जातं. बरं. आणि खरं तर या फील्डमध्ये असताना फिटनेस आणि सगळं कॉन्शियस असतात. खावंसं वाटलं असेल, खाल्लं? डेफिनेटली. माझं इनफॅक्ट मत आहे की जेव्हा सण असेल तेव्हा ते एन्जॉय करायला पाहिजे, त्याचा आनंद लुटायचा. डेफिनेटली. म्हणजे तुम्ही दिवाळीत तुमचे सगळे गोड पदार्थ खा किंवा आपल्या गणपतीचे लाडू खा, मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू खा, पण नेक्स्ट दिवशी किंवा रात्रीपासूनच तुमचं डाएटला परत सुरुवात करा. जे चढलेलं फॅट असेल ते त्याच वेळेस तुम्ही उतरवलं किंवा तुम्ही कायमचे जाडे होऊ नाही शकत. बरोबर. जसं मी म्हटलं मॅम की आम्ही कॉलेजमध्ये किंवा आम्ही शाळेमध्ये असल्यापासून मराठी चित्रपटांमधला एक जो चेहरा होता, मग प्रेम करूया खुल्लम खुल्ला मधला एक जो लुक आहे, तो लुक आणि आत्ताचा तुमचा हा ताजा तवाना एकदम इतका फ्रेश लुक कसं काय तुम्ही मेंटेन करता? ऍक्च्युली मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा मीही खूप लहानच होते म्हणता येईल. 11वीत होते जेव्हा माझा पहिला पिक्चर आला प्रेम करूया खुल्लम खुल्ला. आणि त्यानंतर पण मला एक आवड होती कायम फिटनेसची वगैरे. आता मिसेस ग्लॅड्रॅक्स म्हणून एक ब्युटी पेजंट होते, त्याच्यात मी पार्टिसिपेट जेव्हा केलं तेव्हा मला आणखीन त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कळल्या की अजून डाएट केलं पाहिजे, अजून परफेक्ट बॉडी असली पाहिजे. आपल्याला स्वतःला किती उत्साह राहतो कायम आणि स्वतःला स्क्रीनवर सारखं पाहायचं असतं, तर ती एक मोटिवेशन असते की तुम्ही छान दिसलात तर नॅचरली तुमचं अजून अप्रिसिएशनच मिळतं, तुमची तारीफच होते. तर ते एक मला मोटिवेशन. आणि या सगळ्यामध्ये एक लक्षात येतं की तुम्हाला तुमचा कोणताही इंटरव्ह्यू असू दे किंवा तुमचा कोणताही टीव्ही शो मधला अपीअरन्स असू दे, तुम्ही काय एक फ्रेश मूड मध्ये असता. याच्या मागे एक पॉझिटिव्ह किंवा आपण म्हणतो की सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे तुमच्या या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये. डेफिनेटली पॉझिटिव्हिटी फार महत्वाची आहे आणि स्पिरिच्युअलिटी पण खूप महत्वाची आहे. मी देवधर्म वगैरे खूप बिलीव्ह करते आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तर आहेच आहे. म्हणजे कोणाची काही चूक झाली तर असं मी त्याच्या मागे विचार करते की का चूक केली असेल त्याने. असं त्याला उगाचच जास्त मी नॅगिंग करून त्याला पाडत नाही. त्याची काहीतरी चूक झाली असेल, लेट का आला असेल, ट्रॅफिकमध्ये अडकला असेल, कारण असतील. म्हणजे असं एक ॲटिट्यूड आहे माझा, त्यामुळे मी ओके आहे. म्हणजे जास्त काही चिडचिड वगैरे करत नाही जास्त. आणि नक्कीच हेच तुमच्या सगळ्यामागचं गुपित आहे. आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतात नाशिकहून. रवींद्र, नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. किशोरी ताईंच्या आवाजामध्ये सुद्धा तिळगुळाचा गोडवा आहे. त्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी त्यांना नॉस्टॅल्जियामध्ये घेऊन जातोय. आज त्यांना आठवत असेल 20 वर्षापूर्वी लंडनची सून आणि इंडियात हनीमून हे नाटक मी त्यांचं अहमदनगरला पाहिलं होतं. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की लंडनच्या सुनेची भूमिका बजावताना त्याआधी तुम्हाला खूप काही तयारी करावी लागली असेल, ती तुम्ही कशी केली? आणि माझं सुदैव असं की नाटक संपल्यावर मी तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मला मिळाली होती. तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात की माझं सीए होण्याची इच्छा वगैरे आहे, तयारी चालू आहे. तुम्ही जर अभिनेत्री झाला नसता तर सीए झाला असता का? मी म्हटलं त्याप्रमाणे ना, तेव्हा माझे कॉलेजचे दिवस होते आणि मी स्वतः संभ्रमात होते की मी करिअर
फिल्म लाईनचं करायचं की चार्टर्ड अकाउंटंट बनायचं. तर ते म्हणतात तसं मी त्यांना म्हटलंही होतं तेव्हा कदाचित की चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय मला. पण मी तोपर्यंत इतकं काम केलं होतं ना की माझी चार्टर्ड अकाउंटंट स्वतःची मी अपॉइंट केली होती आणि तिनंच मला सांगितलं की तुला ऑलरेडी एक करिअर मिळालं आहे, तर तू कशाला 2 दगडांवर पाय ठेवतेस, तू चांगली बिझी झाली आहेस, करिअरमध्ये चांगली इन्व्हॉल्व्ह झाली आहेस, फिल्म करिअरच कंटिन्यू कर. तर म्हणून मी चार्टर्ड अकाउंटन्सीचा नाद सोडला म्हणता येईल, कारण मला खूप व्हायचं होतं अगदी. म्हणजे मी खूप तयारी केली होती की मला व्हायचंय म्हणून, आणि त्याप्रमाणे एज्युकेशन मी फॉलो करणार होते आणि करिअर सोडणार होते, फिल्म करिअर. आणि लंडनची सून मध्ये मी फॉरेनरची भूमिका केली होती. तर त्याची तयारी अशी होती की मी बरेचसे काही थोडेफार म्हणजे इंग्लिश क्लिपिंग्स वगैरे जे असतात त्यांचे ऍक्सेंट कशी असते ह्याचा मी बरंच ऑब्झर्वेशन केलं. आणि त्यांच्या चालण्या बोलण्यात म्हणजे जसं आपलं जरा इंडियन आपलं स्वेईंग चाल असते, लटक मटक असते, तशी त्यांची बरीचशी स्ट्रेट फॉरवर्ड चाल असते. तर असे काही काही बारकाई मी ऑब्झर्व केले आणि बेसिकली मेकअप आणि विग वगैरे त्या हिशोबाने वर्कआउट केलं की मी परफेक्ट फॉरेनर दिसेन. कारण त्यात असं काही हे नव्हतं की मी रूप घेतलंय फॉरेनरचं, मी ऍक्च्युली फॉरेनर होते, त्याच्यामध्ये दाखवले होते. त्यामुळे मी ती तयारी केली होती. म्हणजे प्रत्येक भूमिकेमागे एक अभिनेत्री किंवा अभिनेत्याचा जो अभ्यास असतो तो तितकाच, मग भूमिकेचा असू दे, त्यांच्या वेशभूषेचा असू दे, तो तितकाच महत्वाचा आहे. आपण अशाच गप्पा सुरू ठेवतोय. आपल्याला चंद्रकांत चंद्रराव प्रश्न विचारतात कल्याणहून. चंद्रकांत. हॅलो. हा चंद्रकांत. हा बोला. चंद्रकांत, तुमचा प्रश्न विचारा. आज मकर संक्रांत तुम्ही कशा प्रकारे साजरी करता? बर. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आम्ही आदल्या दिवशी होळी पेटवतो आणि आजच्या दिवशी तिळगुळाचे लाडू माझ्या आई बाबांकडे असतात. आई बनवते तिळगुळाचे लाडू. आणि माझ्या घरी पंजाबी घरी आम्ही गजक म्हणून एक तिळाचा प्रकार असतो, तो आम्ही वाटतो एकमेकांना. तर अशा रीती आम्ही साजरी करतो. बरोबर. मॅम, याच्या आधी जसं तुम्ही म्हणालात की 2 दगडांवर पाय, म्हणजे करिअर की अभ्यास असं होतं. पण आता इतकी वर्ष झाल्यानंतर अजूनही तुम्ही बॉलिवूडमध्ये आणि येणाऱ्या आगामी प्रोजेक्ट्समध्येही तुम्ही छान भूमिका साकारणार आहात. नक्की मग संसार आणि मूल आणि तुमचं करिअर या 2 दगडांवर पाय ठेवताना तुम्ही कसं तोल सांभाळताय सगळ्याचा? ऍक्च्युली प्रायोरिटी वाईज मी जाते. म्हणजे पहिलं आपले जर फॅमिली खुश असेल तर आपलं करिअर सक्सेसफुल होतं असं माझा विश्वास आहे. कारण घरून जर कुणकुण चालू असेल, आपण त्यांचं डिमांड्स म्हणा किंवा त्यांच्यावरती जेवढी आपली ड्युटीज आहेत ते समजा आपण नाही कम्प्लीट केलं तर नॅचरली आपल्याला करिअरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर कसरत असते डेफिनेटली, पण जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला दोन्ही गोष्टी साधायच्या आहेत तर त्या नक्की शक्य आहे. कारण स्वतःवरती थोडासा अत्याचार होतो की मे बी मी फक्त 4-5 तासच झोपू शकते, की मला पहाटे म्हणजे माझा मुलगा सकाळी 7ला शाळेत जातो म्हणा, मग त्याला शाळेमध्ये सोडते. म्हणजे तेवढा एक आमचा एक एकत्र काय म्हणतात वी स्पेंड दॅट काइंड ऑफ अ टाइम, क्वालिटी टाइम तेवढा आम्ही एकमेकांबरोबर स्पेंड करतो. कारण मग नंतर मी जे जाते ते रात्री मला 11-11:30 वाजतात घरी पोहोचायला आणि तोपर्यंत तो झोपलेला असतो 10-10:30ला. म्हणजे सकाळचे जे 1-2 तास आहेत मी त्याच्याबरोबर स्पेंड करते. म्हणजे असं मला स्वतःला एक वाटून घ्यावं लागतं. मग रात्री आय गिव्ह टाइम टू माय हजबंड. आणि डेफिनेटली फोन म्हणजे मोबाईल फोन जे काही मिरेकल आहे ना आयुष्यात की त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही एकमेकांपासून दूर आहात. जरी मी एक 5-6 दिवस पण आउट ऑफ बॉम्बे गेले तरी मुलाच्या आणि मिस्टरांच्या एकदम टचमध्ये असते, आईबाबांच्या टचमध्ये असते, कोणाची काय तब्येत वगैरे सगळं, किंवा इव्हन दिवसाचा मेन्यू ठरवणं, जेवण कसं काय बनवायचं वगैरे. अर्थात माझ्याकडे कुक आहे किंवा बाकी आपण हेल्प ठेवतोच घरामध्ये, सगळंच शक्य नसतं, पण ते सगळं मॅनेजमेंट म्हणजे बेसिकली मी मॅनेज करून घेते. त्यामुळे ते सगळं साध्य. आणि घरच्यांचं, जसं तुम्ही म्हणाल की घरच्यांचाही तेवढाच सहभाग आणि त्यांची मदत तेवढीच महत्वाची आहे. आपल्याला किशोर बागडे प्रश्न विचारतात नागपूरहून. किशोर. हॅलो. हा किशोर. मी किशोरीताईंना आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. थँक्यू. आणि त्यांना उदंड आयुष्याला ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ते असंच हसत खेळत राहावा. आणि त्यांनी या तीर्थंकरांना पण माझ्या हार्दिक शुभेच्छा. ताईंना माझा प्रश्न असा आहे की ताईंनी मराठी चित्रपटातून एकदम काम करणं बंद का केलं, असं मला विचारायचं आहे त्यांना. आणि त्यांनी जे हिंदी मालिका जे निवडलेले आहे त्याही पण त्यातही त्या मोजक्यात काम का करतात. त्यांना आम्ही त्यांच्या खूप दिवसापासून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या 11वीत असताना त्यांनी पहिला चित्रपट साईन केला, त्यापासून आम्ही ताईंना बघत आलेलो आहे. आता शेवटचा जो सातपुडेचा जो सचिन अशोक साहेबांसोबत त्यांनी काम केलं, आताही त्यांना आम्ही मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये बघावं अशी आमची मनातून इच्छा आहे. ताई, छान कॉम्प्लिमेंट आहे तुमच्या. थँक्यू सो मच. ऍक्च्युली मराठी पिक्चरमध्ये कायम काम करण्याचं मी का सोडून दिलं, कारण
पिक्चरला काय होतं की आउटडोर खूप जावं लागतं. 10-15 दिवस 20 दिवस म्हणजे कमीत कमी तुम्हाला द्यावेच लागतात. आणि म्हटल्याप्रमाणे मला बॅलन्स हा करायचाच असतो की आता लग्न झालं आहे, मुलगा आहे म्हटल्यावरती फॅमिली होऊन तुम्ही 15-20 दिवस एकदम लांब नाही जाऊ शकत. एक 4-5 दिवस तुम्ही जाऊन परत आलात वगैरे तर ठीक आहे. त्यामुळे ऍक्च्युली माझी मराठी फिल्म इंडस्ट्री माझ्या सुटली असं म्हणता येईल. पण आता जसं धोबी पछाड हा पिक्चर मी केला रिसेंटली, तो मुंबईत शूटिंग होतं त्यामुळे मी एकदम इझिली करू शकले. किंवा नवरा माझा नवसाचा मध्ये जी लावणी होती गाजली जी गाजली तीही मुंबईतच शूटिंग झालं. तर शक्यतो मी प्रयत्न करते की मुंबईत जर काही पिक्चर बनत असतील मराठी पिक्चर तर मी डेफिनेटली करू शकते. पण 15-20 दिवस फॅमिलीला सोडून बाहेर जायचं म्हटलं तर ते मला अशक्य वाटतं अजूनही. कारण आता माझा मुलगा फक्त 9वीत आहे. आणि आता म्हणजे त्याच्या दृष्टीने पण तुमच्या आयुष्यातल्या जे प्रायोरिटी आहेत त्या थोड्याशा आता बदललेल्या आहेत. आणि आपण किशोरींची अशाच गप्पा मारत राहणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. त्याच्यासाठी तुम्ही एक नंबर लिहून घ्या 022-66899204 022-66899-204. आणि इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.